ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। अयोध्येत दाट धुकं पाहायला मिळत आहे। संपूर्ण शहर धुक्यात हरवून गेलंय आणि यामुळे वाहतूक देखील मंदावली आहे। पाहूयात, हे दृश्य आपण बघतोय अयोध्येतली आहेत। अयोध्येत दाट धुकं सध्या पाहायला मिळतंय। संपूर्ण शहर धुक्यात हरवून गेलंय। माझे सहकारी संदीप राजगोळकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। संदीप, कसं आहे वातावरण अयोध्येतलं? राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातल्या अनेक शहरांमध्ये दाट धुकं असं पसरलेलं आहे आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर देखील दिसून येतोय। ही सध्या दृश्य अयोध्येमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये धुकं आहे, त्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। अनेक राज्यांमध्ये थंडीचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। जम्मू काश्मीरमधल्या अनेक भागामध्ये बर्फवृष्टी सध्या होते। त्यामुळेच आपण पाहतोय की उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये, मग उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड, राजस्थानमधला काही भाग, राजधानी दिल्लीमध्ये तर व्हिजिबिलिटी जी आहे ती 15 ते 20 फुटांवर येऊन पोहोचली आहे। आताही आपण पाहतोय समोरचा जर ब्रिज पाहिला तर त्या ब्रिजवरची वाहतूक तुरळक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते। ही दृश्य आहेत अयोध्येमधून जो रायबरेलीला रस्ता जातो त्या रस्त्यांवरची। अनेक वाहनं जी आहेत ती लाईट्स लावूनच खरं तर प्रवास करतायत, मात्र वाहनधारकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते देखील प्रशासनानं केलेलं आहे। आपण पाहतोय जगदीशपूर, रायबरेली असेल किंवा फतेहपूर असेल, तिकडे जाणारा हा रस्ता आहे, मात्र अगदी 50 ते 60 मीटर नंतरचं काही आपल्याला दिसत नाही। पूर्णपणे या संपूर्ण पट्ट्यामध्ये धुक्याची चादर पसरलेली बरोबर आहे। दिसून येते। दृश्यमानता पूर्णच कमीपणात दिसते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।